अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा ठाम विरोध. जिल्हाधिकारी यांना निवेदन. निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयाला पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीने तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी यांना आणि शासनाकडे निवेदन सादर करून उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाद्वारे अनुसूचित जातींना समता, सामाजिक न्याय आणि समान हक्काची हमी दिली आहे. मात्र उपवर्गीकरणाचा निर्णय हा संविधानाच्या मूलभूत तत्वांना धक्का देणारा असून अनुसूचित जाती समाजात फूट पाडणारा ठरू शकतो. त्यामुळे समाजातील ऐक्य आणि संविधानिक मूल्यांचे रक्षण करण्यासाठी हा निर्णय तातडीने रद्द करण्यात यावा अशी पक्षाची भूमिका आहे. पीपल्स रिपब्लिकन पार्टीने शासनाकडे 3 प्रमुख मागण्या मांडल्या आहेत. त्यामध्ये अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाचा निर्णय तात्काळ रद्द करावा, संविधानाने अनुसूचित जातींना दिलेले आरक्षण व हक्क कोणत्याही प्रकारे विभाजित करू नयेत आणि सामाजिक न्याय, समता तसेच संविधानिक मूल्याचे संरक्षण करावे या मागण्यांचा समावेश आहे. यावेळी पक्षाचे सांगली जिल्हा अध्यक्ष एजाजभाई मोमीन, जिल्हा संघटक गुलाम रसूल शेख, सांगली शहर जिल्हाध्यक्ष अकबर सय्यद, मिरज विधानसभा क्षेत्राध्यक्ष शकील शेख, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुनील वाघ, विश्वास कांबळे, सनी सज्जन, श्रावण बनसोडे, सागर लोंडे, अभिषेक कांबळे, तौफिक शरीक मसलत, आसिफ शरीक मसलत आणि राहिल पावसकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. शासनाने सामाजिक सलोखा, संविधानिक तत्त्वे आणि अनुसूचित जाती समाजाच्या एकतेचा विचार करून उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा आणि त्या लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. 17/7/2026 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे समक्ष भेटून जिल्हाधिकारी साहेबांना आज निवेदन देण्यात आले. अनुसूचित जातींचं उपवर्गीकरण होऊ नये या उपवर्गीकरणाच्या कायद्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा ठाम विरोध आहे आणि अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाला आमचा विरोध ह्यासाठी आहे की भारतरत्न महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानामध्ये जे नमूद केलेलं पहिल्यापासून जे या अनुसूचित जातींना जो का आरक्षण आहे तो कायमस्वरूपी असाच राहावा. कारण समाजामध्ये तेढ निर्माण होणार उद्या उपवर्गीकरण झाल्यानंतर आणि समता, बंधुता आणि एकात्मता हे याला धोका होईल म्हणून आम्हाला हे धोका निर्माण होईल म्हणून आम्ही उपवर्गीकरण होऊ नये आणि अनुसूचित SC शेड्यूल कास्ट हे अबाधित आहे असं राहू दे आणि उपवर्गीकरण रद्द व्हावा हा कायदा म्हणून आम्ही ह्याला पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आता जिल्हाधिकारी यांना समक्ष भेटून निवेदन देण्यात आलेलं आहे की बाबा उपवर्गीकरण होऊ नये आणि हाय असं पहिल्यापासून संविधानाला जे नमूद आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे आम्हाला पहिल्यापासून संविधानामध्ये अनुसूचित समाजाला जे काही आरक्षण दिलेलं आहे हाय असं अबाधित राहू दे म्हणून हा संविधान विरोधी कायदा आहे. म्हणून आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं हे उपवर्गीकरण रद्द व्हावं, होऊ नये उपवर्गीकरण म्हणून आम्ही याला विरोध दर्शवून आता निवेदनाद्वारे आम्ही पीपल्स रिपब्लिकन पार्टी सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही आता निवेदन जिल्हाधिकारी यांना सादर केलेलं आहे. ही अशी आमची मागणी आहे. त्यात आमची पहिली मागणी आहे की उपवर्गीकरण होऊ नये, जातीमध्ये तेढ निर्माण होऊ नये आणि खास करून जसा पहिल्यापासून संविधानाने दिलेला आम्हाला हक अधिकार आहे आणि अनुसूचित जाती जमातीचा पहिल्यापासून जसा हा आरक्षण आहे तसा हा अबाधित राहू दे ही अशी आमची मागणी आहे. म्हणून आम्ही आता निवेदन सादर केलेलं आहे.